भूषण बिके निबड मधल्या वैनती विद्यालयामध्ये कबड्डीच्या मॅचेस बघायला गेला होता. तिथं गेल्यावर भूषण बिकेला असं कधीच वाटलं नव्हतं की वैनती विद्यालयामध्ये भूषण बिकेची प्रेमाची माणसं पण आहे. ही भूषण बिकेच्या लाईफ मधली बेस्ट मुवमेंट होती बरं का. सोप नाही भो. तर सुरुवात इथून झाली. भूषण बिकेची मध्ये एंट्री झाली. त्यानंतर जेव्हा भूषण बिकेची प्रेमाची माणसांची भेटायची सुरुवात झाली भो. पहिले या दादांना भेटलो, मग परत या दादांना भेटलो. काही प्रेमाच्या माणसांनी माझ्यासोबत फोटो काढली. ही भूषण बिकेच्या लाईफ मधली पहिली बेस्ट फॅन मुवमेंट होती. जेव्हा भूषण बिकेला बघायला पोरांची गर्दी झाली भो. खरंच भावंड भूषण बिकेला असं वाटत होते की आपण पण एक सेलिब्रिटी आहे. वैनते विद्यालयामधली भूषण बिकेची प्रेमाची माणसं खरंच मनापासून धन्यवाद. आज ना भूषण बिकेला खूप प्राऊड फील होत आहे की तुमच्यामुळे हा भूषण बिके आज इथं कुठं पोहोचलाय. लांबून कबड्डीची मॅचेस खेळायला मुलं आली होती. भूषण बिकेची एंट्री होताच कबड्डी सोडून बिकेला बघायला आली. सोप नाही भो. भूषण बिके आता साधा सुद्धा थोडी आहे. सर्व अशक्य काम शक्य झालं भूषण बिकेची प्रेमाची माणसं तुमच्यामुळे. भावना ब्लॉगर आहे. ब्लॉग आल्यावर फॉलो करून टाका तेवढं. आता आपल्या नायतळगावची टीमची कबड्डी चालू झाली. कबड्डीचे पंच आपली प्रेमाची माणसं होती. म्हटलं लक्ष राहू दे बर का. भाऊची मूर्ती लहान कीर्तिमान आहे. ओमनी रेड मारली. भाऊ म्हणे भूषण बिके चिटिंग चालणार नाही बर का. मी स्वतः पंच आहे. माझा नियम अंतिम राहील म्हटलं. यो मग ना नायतळीची टीम विनर झाली. जेवढा आनंद टीम जिंकण्याचा नाही झाला तेवढा आनंद आज झाला. कबड्डीच्या मॅचेस संपल्या पण प्रेमाची माणसं भेटायची काही संपली नाही. आता वेळ होती भूषण बिकेला घरी जायची. घरी निघालाच होतो. परत प्रेमाच्या माणसांसोबत भेट झाली. गणपती बाप्पा तुझ्या आशीर्वादामुळे भूषण बिकेला कशाचीच कमी नाहीये. बाप्पा तुझा हात कायम भूषण बिकेच्या डोक्यावरती असाच असू दे.